शहराची पब्लिक. ते बघा माझ्या बहिणी सकाळी सकाळी माहित नाही हिला काय चढलं होतं भूत, मला आईस्क्रीम आणून दिली बाई. कुठून माहित नाही आज मी काय काय झालं तिला. नंतर मी माझ्या बाहुबलीला हे बोरा उचलायला लावला, कारण माझ्या मांजरीने तिथे येऊन नाही का छिपकली फेकली होती. तिला मारून टाकलं, जीव घेऊन टाकला तिच्याला. मग माझ्या मम्मीने तिला ते खराब कंगव्याने उचलून बघत होती, सरळ पण नव्हती होत कारण ते मेली होती बिचारी. तिला उठून बघत होती मम्मी उठते की नाही. जसं मागे तिने सुसुंदरीचं पिल्लू आणलं तसं यावेळेस छिपकलीचं पिल्लू आणलं. हे बघा माझा मंद बदक मी याला जोडून बघत होती. नाही सॉरी जोडून नाही, ते चिपकून बघत होती, कारण म्हटलं तो जुडेल तर आवाज येईल त्याच्यामधून काहीतरी. पण फायनली ते आवाज आला होता. नंतर म्हटलं कॅमेराला चिपकून बघते क्लिअर दिसते की नाही. माझं दिमाग काय कुठे चालते मला नाही माहित, ब्लर ब्लर दिसत होतं. नंतर बघा कसं चिपकवलं मी, त्याला पोस्टमॉर्टम होतं ना झालेला, त्याला चिपकत होती. आवाज तरी म्हटलं थोडासा, पण जाऊ द्या. नंतर माझ्या ताईने ते माहित नाही माझ्या हाताला चिपकत होती बिनकामाची, काय तिला काय झालं तर माहिती नाही. नंतर मी माझ्या आजीकडे गेली, कारण बोलवलं होतं, थोडासा कार्यक्रम होता छोटासा, तर त्यासाठी बोलवलं होतं. मसाले भात बनवायचा होता ताईसोबत, पण मसाले भात कमी बनवत होती मी. ताईनीच बनवून घेतलं सगळं, मी तर फक्त उभी होती, फक्त खात होती. मी फक्त खायचं काम करायचं, मला माहितीये नुसतं नुसतं खायचं. ताई म्हणत ती हे करते कर, अरे भाई मी काहीच नाही केलं, फक्त सगळं ताईनीच केलं, फक्त मी तिथे उभी होऊन खात होती. मजा येतं असं. आणि हा प्रोग्राम नव्हता, छोटंसं भजन होतं, कारण आजच्या दिवशी नाही तुम्हाला नंतर सांगते. तर बघा ताई बिचारी एकटी करत होती आणि मी तिच्याकडे असं असं बघत होती, म्हटलं हे करेल, पण ताईनीच केलं, बिचारीने केलं. मी तर हेल्प करायला आली होती. नंतर काही काम नव्हतं म्हणून मला मोदक भरायला लावले. ते मोदक बनव म्हणे, म्हटलं थांब तुला मोदक बनवून देते मी आता, कारण गणपतीसाठी मोदक बनायचे. ते ताईनीच घेतलं ते पण काम हातात आणि तिनेच करून टाकलं. तिला म्हटलं पोळ्या बनवून दे, त्याच्या मी आता मोदक भरते. म्हटलं अबे बाई कॅमेरा झुलर झाला, असं राग आला ना. नंतर माझ्या ताईला बोलवलं, तिला मोदक तळायला लावले होते. नंतर कशासाठी प्रोग्राम होता, आजच्या दिवशी नाही का आमच्या घरचा गणपती निघालेला होता. गणपती निघालेला होता बघा. तुम्हाला जर पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर मी एखाद्या दिवशी माझ्या आजीला बोलेल की सांग पूर्ण स्टोरी, कहाणी नाही. ते खूप खूप लांब स्टोरी आहे, मला पण नाही माहित, कारण आम्हीच नव्हतो तेव्हा. आमचे मम्मी पप्पाचे पण लग्न व्हायचे होते, मम्मी पप्पा पण लहान होते, सॉरी पप्पा पण लहान होते. तर तेवढी स्टोरी नाही माहित, फक्त एवढं माहिती आहे की तो गणपती निघालेला आहे. मग वर आली, वर येऊन बघितलं तर साबुदाणा होता. नंतर साबुदाणा खाल्ला. तर आपण भेटू द्या बाई.